नमस्कार, मी श्यामराव मोकाशीन. आज आपण मंत्रालयात गेलो होतो. मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेले आहेत, वेळोवेळी पत्र दिलेले आहेत. पण रॅपिडो, ओला, कोला, उबेरनं ज्या ऑनलाईननं ह्या बाईक व्यवसाय करतात त्या बाईक पकडा, बाईक पकडा आणि बाईकच जप्त करा आणि त्याचं पोर्टल बी बंद करा. पण बाईक पकडा आणि RTO अधिकारी काही काम करत नाहीत. 2-4 वेळा आदेश बी दिलेले आहेत त्या बाईक पकडा म्हणून. पण RTO अधिकारी हे लाचखोर असल्यामुळं ते काय बाईक पकडत नाहीत. RTO अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी बाहेर त्यांना काढा. मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे. सगळे RTOवाले रस्त्यावरती आले पाहिजेत, वाहतूकवाले आले पाहिजेत आणि ही बेकायदेशीर चालणाऱ्या बाईक ह्या बाईकच जप्त करून टाका. कुणी जोडायला सांगितले? त्याला परवानगीच नाही त्या बाईकला आणि बेकायदेशीरपणे ह्या बाईक धावत आहेत. हे RTOची पूर्ण चुकी आहे. हे लाचखोर RTO अधिकारी आहेत. मुख्यमंत्र्यांच्याकडे आज मी तक्रार केलेली आहे आणि तात्काळ ह्या बाईकच जप्त करा. काय त्याचा हे नाही. RTOवाल्यांनी सगळे कर्मचारी घेऊन रस्त्यावरती उतरावं, ऑनलाईननं त्या बाईक मागवाव्यात आणि त्या बाईकच जप्त करा. ह्या बेकायदेशीर हे धंदे बंद करा. कारण ह्या बेकायदेशीर धंद्यामुळं RTO अधिकारी लाच खात असतात आणि त्याच्यामुळं कोण आहे तो ओला कोला, त्याला कुठली परवानगी दिली आहे? नुसतं फौजदारी गुन्हा चालू टाकत नाही, त्याचं तुम्ही ब्लॉक करावं सरकारनं. ॲपच बंद करा ना पोर्टल त्याचं. आणि ह्या सगळ्या बाईक मात्र तात्काळ पकडल्या पाहिजेत RTO अधिकाऱ्यांनी, वाहतूक अधिकाऱ्यांनी. आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे तक्रार केलेली आहे. नाहीतर त्या RTOवाल्यांच्यावरती पहिली कारवाई करा. कारण हेच प्रोत्साहन देत आहेत बेकायदेशीर काम करण्यासाठी आणि तिथं RTOमध्ये बसून नुसता झोल करत राहतात. ते इन्स्पेक्टर लोक 70-70 हजार घेऊन जातात आणि बेकायदेशीर वाहतुकीला बढावा देतात. आणि बाईक टॅक्सी ज्या पेट्रोलच्या चालतात अशी कुठली महाराष्ट्रात परवानगी दिलेली नाही. ह्या बाईक पकडा आणि जप्त करा अशी आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे तक्रार केलेली आहे.